महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अतिवृष्टीमुळे मिरचीचे पीक पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा सण म्हणजे पोळा। या सणाच्या आनंदावर नदीला आलेल्या पुराने विरजण टाकले। पूर शेतात शिरला, पिके पाण्याखाली आली आहे। मिरचीचे पीक पुरातून वाचण्यासाठी धडपडत असणाऱ्या बळीराजाच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ पुढे आला। बालाजी चौधरी असे शेतकऱ्याचे नाव असून ते गौंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवासी आहेत। 4 एकरमध्ये त्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती। वर्धा नदीला पूर आला। या पुरात शेत पाण्याखाली आले आहे। मिरचीचे पीक वाचवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी पुराच्या पाण्यातून मिरचीचे रोपे उपडून बाहेर काढले आहेत। वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे। पूर लवकर ओसरला नाही तर पिके कुजून जाण्याचा धोका वाढला आहे। त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संतोष छाडे, गौंडपिंपरी, चंद्रपूर। तहसील गौंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर। वर्धा नदीला पूर आल्यामुळे पहिली पेरणी कापसाची पाण्याखाली गेली। पुन्हा आम्ही मिरचीची लागवड केलो, ते सुद्धा पाण्याखाली गेली। तरीही सरकार अजूनपर्यंत चौकशी येऊन केले नाही। पुन्हा मिरचीची सुद्धा गेली। पुन्हा आमचे जे काही साहित्य होतं शेतीचं ते सुद्धा पाण्याखाली रातच्यानं चालले गेलं। पाईप, नागर, वकर सब पाण्याखाली गेले, निघून गेले। तरी सरकार अजूनपर्यंत आमची चौकशी केली नाही। तर आम्ही करावं का हे आम्हाला सुचत नाही आहे। तात्काळ चौकशी करावे, नाहीतर आमची एकच पर्याय आहे की आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही आहे। आमची नम्र विनंती आहे, कडकडून आम्ही हात जोडून सांगतो सरकारला, आमची नम्र विनंती येऊन चौकशी करावा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।